महाराष्ट्र में खाद्य एवं औषधि प्रशासन यानी कि एफडीए के आयुक्त तुकाराम मुंडे द्वारा मिलावटखोरों के खिलाफ चलाए जा रहे अभियान को व्यापक जन समर्थन मिल रहा है। धाराशिव जिले के भूम तहसील स्थित पाटसांगवी गांव के दूध उत्पादक किसानों ने उनकी कार्रवाई का स्वागत करते हुए पटाखे फोड़े और अपनी खुशी भी जाहिर की है। वॉइस ओवर आयुक्त तुकाराम मुंडे ने सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र अभियान के तहत राज्य भर में विशेष जांच अभियान शुरू किया है। दूध, पनीर, घी में मिलावट, नकली उत्पादों और प्रतिबंधित गुटखा बेचने वालों के खिलाफ लगातार छापेमारी की जा रही है। किसानों का कहना है कि मिलावटी दूध और खाद्य पदार्थों के कारण उन्हें आर्थिक नुकसान उठाना पड़ता है, इसलिए वे सख्त कार्रवाई का समर्थन कर रहे हैं। किसानों ने उम्मीद जताई कि इस अभियान में मिलावट पर अंकुश लगेगा और उन्हें अपने उत्पाद का सूचित मूल्य भी मिल सकेगा। मला सांगा, आज मोठा आनंद उत्सव साजरा केला आहे, काय सांगाल तुम्ही? काय भावना? आज या आनंद उत्सवाच्या माध्यमातून एकच भावना आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात जे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे आनंदाचं वातावरण टिकलं पाहिजे आणि हे टिकण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी जे राज्य सरकारचे चांगल्या केडरचे माननीय तुकाराम मुंडे साहेब जे आज बसलेले आहेत, त्यांची कदापिही त्या ठिकाणाहून बदली करण्यात येऊ नये। अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी काम आत्ताच्या सारखं केलं तर निश्चितपणानं आमच्या कष्टकरी शेतकऱ्याला आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। काय जल्लोष केला आज मुंडे साहेबाच्या समर्थनार्थ आम्ही फटाके फोडून पेढे वाटून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला। माझं नाव बाबासाहेब वनदास नाईक केंद्रे, पाटसांगवी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। मुंडे साहेबाचे अन्न व भेसळ पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जे शेतकऱ्यात उत्सवाचं वातावरण आहे, ही शेतकऱ्याच्या कष्टाचा मोबदला मिळेल अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या आज मनात आहे। तरी जे भेसळयुक्त जे पदार्थ आहेत, ही प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की ही चोराच्या हातात जी चाललंय ती बंद होऊन कष्टाचा आम्हाला मिळावं ही शेतकऱ्याची अपेक्षा, एवढीच अपेक्षा म्हणून माझं संपत।